आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय यश आंटी. ओ हाय. कम कम हॅव अ सीट. मनीषा म्हणाली तू येतेस, बट आय वॉज नॉट रेडी फॉर दिस लुक चेंज. नाही, छान दिसतंय. आय लाईक इट. हो यश आंटी, म्हणजे लवकरच माझं आणि अक्षयचं लग्न होईल, मग असे कपडे घालावे लागतील ना, सो आत्तापासूनच त्याची प्रॅक्टिस करतेय. ओ गुड थॉट. थँक्यू यश आंटी. बाय द वे, आजी कुठे दिसत नाहीयेत. आई मला भेटायचं होतं त्यांना. ओ दिसतंय ना पाहुणे आलेत. मग अशाच काय चाललात? जरा पाणी वगैरे काही विचाराल की नाही? आणि तो नुसतं पाणी आणू नका आम्ही म्हटलं म्हणून, काहीतरी ज्यूस वगैरे घेऊन या. सॉरी बेटा, व्हॉट वर यू सेइंग? आई ना तिच्या रूम मध्ये असेल. का ग? मला भेटायचं होतं त्यांना. आईला भेटायचंय तुला? हो. गॉड, रिअली? हॅलो, आर यू आउट ऑफ युअर माइंड? Disgusting. You fool. खबरदार. खबरदार त्यांच्या अंगाला हात लावशील तर माफी माग त्यांची. अहो आजी, पण त्याने माझा ड्रेस. माफी माग म्हटलं ना. सांगितलेलं कळत नाही का तुला? आणि काय ग, कुणाशी कसं वागावं हेही कळत नाही. त्या या घरच्या नोकर नाहीयेत, पाहुणे आहेत. म्हणून त्यांच्याशी आदरानेच वागायचं. मला वाटलं त्या नोकर चाकर असले तरी माणुसकी सोडून वागलेलं मला चालणार नाही. त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरी मी तुला माफीच मागायला लावली असती. माग माफी. आय एम सॉरी. आणि काय ग शनया, तुझं वय काय? हा, कुणाशी कसं बोलावं, कसं वागावं याची अक्कल नाही तुला? तू बाहेरून आलीयस आणि त्या या घरच्या पाहुण्या आहेत. आणि या घरातल्या कुणावरही हात उगारण्याचा तुला कोणी अधिकार दिला ग? बाई, या उर्मट मुलीच्या वतीने मी तुमची माफी मागते. जा तुम्ही तुमच्या खोलीत.
व्हॉट इज रॉंग विथ यू? अगं त्याने ज्यूस पडला तिच्या एक्सपेन्सिव्ह ड्रेसवर, बघ ना. यशोधरा, चोर कोण साव कोण हे चांगलं कळतं मला. आणि हा चष्मा आहे ना डोळ्यावर, त्याने सगळं स्पष्ट दिसतं. कम ऑन. आजी बरोबर आहे तुमचं. नाही म्हणजे मी असं वागायला नको होतं. खरंच चुकलं माझं. आय एम रिअली सॉरी. तुझं सॉरी बिरी मला काही कळत नाही, पण हे जे वागलीस ते पहिलं आणि शेवटचं. यानंतर या घरात येऊन असं उर्मटपणे वागायची हिंमत करायची नाही, कळलं? शिट यार, मी काय प्लॅन करून आले होते आणि काय झालं. डॅम इट. शनाया, अगं इतका विचार करू नको. इट्स ओके. आय नो यू डिडंट मीन इट. आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. ओके. तू काही त्यांचा अपमान वगैरे केलेला नाहीस. डोंट बॉदर. आय थिंक आता आईचा मूड नाही आहे. सो कम सम अदर टाइम. थँक्स आंटी. बाय डार्लिंग. ठीक आहे आंटी, बाय. निघते मी. शनाया डार्लिंग, हाऊ स्वीट ऑफ यू. आम्हाला गरज असताना बरोबर स्वतःहून आलीस बघ. कुणाचा कधी आणि कसा वापर करायचा हे आम्हाला अगदी बरोबर माहिती आहे. यशोधरा सरनाईक, यू आर टू गुड. सरिता, अगं काय झालंय? हे बघा, जे झालं ना ते पुरे झालं. आता माझ्याच्याने सहन होत नाहीये. आपण आजच इथून निघून जाऊया. हो, वेळ आली ना तर आपण रस्त्यावर राहू. मी पडेल ते काम करीन, पण आता इथे राहणं अशक्य आहे. सरिता, आधी शांत हो बरं तू. कशी शांत राहू? मला सांगा, मी कशी शांत राहू? सतत अपमान टोमणे सतत घालून पाडून बोलतात. मला ते इथे जगणं असह्य झालंय. हो बरोबर आहे, पण मला एक सांग, आपण मुद्दामून आलोय का इथे? आणि सरिता, तो वरचा बघतोय, तो करेल सगळं नीट. हे बघा, तुम्ही काहीही म्हणालात ना तरी मी ठरवलंय, आपण आज रात्रीच हे घर सोडून निघून जायचंय. पण मुली, बघा, कुणालाही काहीही सांगायची गरज नाहीये. आपल्यामुळे त्यांना आता आणखी त्रास नको. त्यांच्याशी बोलल्याशिवाय हे नेमके कोण आहे ते कळणार नाही. यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल ना अरविंद, तर हे करावंच लागेल. कोण असेल आता? माहित नाही, पण जे कुणी असेल ते यायच्यात हा पसारा सगळा आपल्याला आवरायला हवा. हो,
तुम्ही दादांच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. हा, या ना, या आत या. नमस्कार. नमस्कार. तुमची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. अहो आता पुष्कळ सुधारली आहे त्यांची तब्येत. मध्यंतरी ना खूप खोकला झाला होता, पण आता बरी आहे. पण दादा, तुम्ही उगीच त्रास घेतलात हो. हो, त्रास कसला? काही लागलं तर नक्की सांगा. विचार करू नका, संकोच बाळगू नका. हो, खरंच थँक्यू हा दादा. नक्की. बरं दादा, तुमचं गाव कुठलं? की तुम्ही मुंबईचेच? तसं आम्ही मूळ कोकणातले, पण नोकरीसाठी मुंबईत आलोय. अरे वा, कोकण. हे भरपूर आंबे, काजू. तुमची तिकडे शेती असेल ना? नाही हो, आता शेतीवाडी बघायला तिथं कोणी नाहीये. हो, तेही खरंच म्हणा. काय आहे की हल्ली ना आजकालच्या मुलांना शेतीमध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये. नाही नाही, हा आमची आराध्य आहे ना. आराध्या? तिचं काय? आराध्या आणि इशिता सारख्याच 2 मुली आहेत आमच्या ना. त्यांना खूप इंटरेस्ट आहे ह्या सगळ्यात. पाणी. हो हो हो, सावकाश सावकाश. हे घ्या पाणी. दादा, काही त्रास होतोय का? मी डॉक्टरला कॉल करू का? नाही नाही नाही, नको डॉक्टर नको. त्यांना होतं असं कधी कधी. त्यांनी थोडा आराम केला ना की त्यांना बरं वाटेल. तुम्ही आता आराम करा. आणि काही लागलं तर मला नक्की सांगा. सावकाश सावकाश पाणी आणतो. आराध्या, तू आराध्यास ना ग? आणि तू इथे काय करतेस? अरे देवा, बेबी मावशी आत्ता इथे? मी तर न्यूज पाहिली होती त्या ऍक्सिडेंटची. आणि तुम्ही सगळे ऍक्सिडेंट मध्ये? एक मिनिट. चल ना श्रेयस, आपण निघूया. अगं तू बोलतेस ना त्यांच्याशी? अरे नाही, मी तुला सांगते इकडे. मी काही त्यांना ओळखत नाही आणि त्या असं काहीतरी बडबडतायत ऍक्सिडेंट वगैरे. मला काही कळतच नव्हतं. माझ्या बरोबर नेहमी असं होतं. असंच कोणीतरी भेटतं आणि ते आपल्याला भलतंच कोणीतरी समजत असतं. आणि जुनी ओळख असल्यासारखे ते सांगायला लागतात की तुम्हाला तिथे पाहिलं होतं, तुम्ही तेच आहात ना. अशा वेळी काय करायचं काही कळतच नाही. हो ना. आणि आपण अगदी तीच व्यक्ती आहोत असं समजून बोलायला लागले की काय करायचं. आपण निघूया. चल कह रे, चल चल आपण निघूया. चल पटकन. तुला पकडतील नाही तर त्या. अगं हो, हे बघ मी निघाले.
हो हो चल येते मी या वेळेत. बाय. आराध्या आराध्या अगं थांब ग आराध्या. काका यात मसाजर आहे, याने मसाज केला ना की तुम्हाला लवकर बरं वाटेल. आणि यात मसाज ऑइल आहे आणि स्पेशल चप्पल आहे, ह्याने तुम्हाला बरं वाटेल. अगं कशाला एवढं सगळं आणायचं? हो ना, एवढा खर्च का केलात तुम्ही? अहो पण मी खर्च केलाच नाहीये. अहो यांनी सगळे पैसे दिलेत, मी नको नको म्हणत होते. सगळे पैसे त्यांनी दिले आणि खर्च त्यांनीच केलाय. थँक्यू हा. तुमचे हे एवढे उपकार आम्ही कसे फेडणार आहोत मलाच कळत नाहीये. ह्यात उपकार काय काका, हे तर आमचं कर्तव्यच होतं ना. आणि आम्ही दोघंही तुमच्या मुलांसारखेच आहोत. आणि थोड्या वेळाने मी तुम्हाला जेवण आणून देते. आणि तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम आला तर मला सांगायचं. हे घर तुमचंच आहे, तुम्हाला हवं तितके दिवस राहायचं. जास्त विचार करू नका. तुम्हाला लवकर बरं व्हायचंय ना? काय ठीक, येतो मी. हवे तितके दिवस. आज ह्या घरातला आमचा शेवटचा दिवस. आमचाही नाईलाज आहे. हॅलो, हुज दॅट? काय करताय तुम्ही इथे? आणि तुम्ही आता कधीतरी पाडलं का? आम्ही जातो इथून. जाताय तर मग शांतपणे जा ना. अख्ख्या घराला जागा करून का जाताय? हा? आणि काय तोडलं तुम्ही? हे बघा, चुकून झालं माझ्या हातनं. मी माफी मागते, पण आम्ही आता खरंच निघतोय. काय झालं? अगं हे बघ ना, काय धडपडतायत इथे आता रात्रीच्या. काय हो, एवढ्या रात्री कुठे चाललात? काही झालंय का? हे सगळं सामान घेऊन तुम्ही कुठे चाललात? काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्हाला कुणी काही बोललं का? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? बोला ना. ताई, आम्ही ते जरा. काय झालं? एवढा आवाज कसलाय? आराध्या बघ ना, हे सामान घेऊन चाललेत घर सोडून. काय? हो, मी तेच विचारतोय, पण काही बोलतच नाहीयेत. नाही, त्यांना कदाचित ऑकवर्ड वाटत असेल, पण काका काकू आहो, तुम्ही आमच्या ममा आणि डॅड सारखे आहात. आम्ही असं वाऱ्यावर सोडू का तुम्हाला? आणि हो, हे तुमचंच घर समजा. तुम्हाला हवे तितके दिवस इथे राहा. आम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये. आता कसला विचार करताय? तुम्हाला जर ऑकवर्ड वाटत असेल इथे, तर मी उद्याच्या उद्या तुमची दुसरीकडे व्यवस्था करते. पण प्लीज असं रात्री बेरात्री इथून जाऊ नका. नाही, ते घर सोडून कुठेच जाणार नाही. एक मिनिट आई. हे तुझं काय वाटतंय? नाही, क्लिअरली दिसतंय ते ऑकवर्ड आहे, तर त्यांना जाऊ दे ना. पण तू एवढा का आग्रह धरतेस त्यांनी घर सोडून जावं म्हणून? आमचं वट रबेश. आमचं काहीच म्हणणं नाहीये. ते ऑकवर्ड दिसतात म्हणून म्हटलं आम्ही. हो ना, मग मी सांगते म्हणून ते इथेच राहतील. आणि हे बघा, माझ्या दोन्ही नातवांनी सांगितलंय ना तुम्हाला, त्यांनी घेतली आहे ना तुमची जबाबदारी. मग कशाला काळजी करताय तुम्ही? पण तरी सुद्धा मी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाहीये.
पण तुम्ही इथून निघून गेलात ना तर मला खूप वाईट वाटेल. कारण या घरातून एकही पाहुणा असा नाराज होऊन गेलेला नाहीये. तेव्हा मी तुम्हाला विनंती करते, अगदी हात जोडून विनंती करते, माझं मन मोडू नका. नको ना आजी, हात नका जोडू हो. तुम्ही आम्हाला आमच्या आईसारखे आहात आणि हे तुमचे हात आहेत ना ते फक्त सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आहेत, आमच्या सारख्यांसमोर जोडण्यासाठी नाही येत हो. हो ना, मग ऐकाल ना माझं? प्लीज प्लीज आमच्यासाठी. प्लीज तुम्ही कुठेही जायचं नाही, इथेच राहायचंय. इशू, अक्षय यांचं सामान गेस्ट रूम मध्ये न्या. काही काळजी करू नका. चला जितू सो. या.